घेतलाच पाहिजे शिक्का मार आपली जुनी म्हण आहे बॅलेट पेपरवर शिक्का मार दिसला चिन्ह की मार शिक्का. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजेच ईव्हीएम हटवून मतपत्रिकेद्वारे निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी लोकशाही बचाव कृती समिती सोलापूरच्या वतीने बुधवारी जिल्हा परिषद पूनम गेट येथे एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. सध्याच्या निवडणुका ईव्हीएमद्वारे होत असून त्यामध्ये अनेक वेळा घोटाळे झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे पारदर्शकतेच्या दृष्टीने मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याचा निर्णय सरकारने घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. ईव्हीएम हटाव देश बचाव अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनात लोकशाही बचाव कृती समितीचे अध्यक्ष नागेश माने, नियंत्रण प्रमुख सलाउद्दीन शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. सरकारने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन या मागणीवर गांभीर्याने विचार करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. खरंच जर वाटत असेल तर तुमच्या कामाच्या जोरावर निवडून येत असाल तर मी देवेंद्र कोटेल नाही तर देवेंद्र फडणवीसला मी आवाहन करतो की तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घ्या. आमदारचं नाही नगरसेवकाच्या निवडणुकीला थांबा. नाही तुमचं डिपॉझिट जप्त नाही केलं तर माझं नाव दीपक गवळे आहे. तुम्ही फक्त बॅलेट पेपरवर मतदान घेऊन दाखवा तुमच्यात जर हिंमत असेल तर तुम्ही म्हणताय ना आमच्या कामाच्या जोरावर आणि आमच्या कमळाच्या चिन्हावर येत असाल तर हे तुमचं घोर चूक आहे. तर तुम्ही जर इमानदार असेल तर प्रामाणिक असाल तर फक्त देवेंद्र फडणवीस तुम्हाला आव्हान आहे या येत्या लोकशाही किंवा विधानसभेला किंवा कॉर्पोरेशन निवडणुकीला तुम्ही फक्त बॅलेट पेपरवरच इलेक्शन घेऊन दाखवा. तुमच्या प्रतिस्पर्धीला मी आहे नाही तुमचं डिपॉझिट जप्त केलं तर नावाचं दीपक सोडलं नाही. अरे ईव्हीएम हटाओ लोकशाही बचाओ ईव्हीएम हटाओ लोकशाही बचाओ ईव्हीएम हटाओ लोकशाही बचाओ. अरे बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. अरे बॅलेट पेपरवर मतदान झालंच पाहिजे. लोकशाही बचाव कृती समितीच्या वतीने आज पूनम गेट तिथं एक दिवसाचा धरणं आंदोलन करण्यात आलंय की देशभरात ज्या ईव्हीएम मशीनवर संशय निर्माण झालेला आहे आणि संविधानिक पैलूने बघितलं तर या ईव्हीएम मशीनचा कुठेही उल्लेख करण्यात आलेले नाही. या देशामध्ये आतापर्यंत वेगवेगळे आंदोलन झालेत पण सरकार याची दखल घ्यायला तयार नाही आहे. याकरता लोक आंदोलन म्हणून या पूर्ण भारतात लोक आंदोलन उभा करण्याची ताकद लोकांमध्ये आहे. यासाठी लोक आंदोलन उभा करण्याची तयारी सोलापुरामध्ये चालू केलेली आहे. हे आंदोलन गेले 10 वर्षापासून महानगरपालिका नगरपालिका आणि पंचायत समितीचे मतदान न झाल्यामुळे नागरिकांमध्ये एक संशय निर्माण झाला होता की फक्त लोकसभा व विधानसभालाच असे काही घटना घडतात पण या महानगरपालिकामध्ये घडल्यामुळे लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे. यामुळे सोलापूर शहरामध्ये आतापासून 3 वर्ष इलेक्शन पुढे आहेत. आतापासून आम्ही सुरुवात केलेली आहे की या येणारे इलेक्शनला बॅलेट पेपरचा वापर व्हावं आणि ईव्हीएम मशीन बंद करण्यात यावं. बाजूच्या कर्नाटक राज्यामध्ये याचा अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे. तशीच सुरुवात महाराष्ट्रामध्ये व्हावं अशी सर्वांची इच्छा आहे, नागरिकांची इच्छा आहे. लोकसभेमध्ये ना याच ईव्हीएम सोबत लढून अनेक पक्षांनी आपली सत्ता गाजवली आहे. त्यामध्ये महाविकास आघाडीचाही सिंहाचा वाटा म्हणावा लागेल. त्या टायमाला तुम्ही ईव्हीएम संदर्भात आवाज का नाही उठवला होता? आमचा कोणाच्या पक्षाचा काही संबंध नाही. आमचा संबंध आहे एखादा निवडणूक अधिकारीकडे. काय या लोकांमध्ये नाराजगी आहे याबद्दल. वारंवार ईव्हीएम मशीन खराब होतात, काही यंत्रणा बिघडतात, काही लोकांनी बरेच आंदोलन, काही ठिकाणी तोडफोड करण्यात आली ईव्हीएम मशीनची, काही ठिकाणी जाळण्यात आलाय. यामुळे लोकांचा विश्वास होत नाही. त्यामुळे ते ईव्हीएम मशीन हटवून मतदान प्रक्रिया चालू करावे याच्यावर. आता महापालिकेच्या इलेक्शन मध्ये तर व्हीव्हीपॅटचाही वापर करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजगी पसरलेली आहे. सत्ताधारी विरोधी पक्ष काही संबंध नाही. हे सर्वसामान्य लोकांचे आंदोलन आहे. या सत्ता आणि विरोधी पक्षाचा काही संबंध नाही. हे जे आंदोलन आहे निवडणूक अधिकारीच्या विरोधात आहे. सत्ताच्या विरोधात नाही आहे, ना सत्ताधारीच्या विरोधात आहे, ना कुणाच्या विरोधात आहे. हे जे नागरिकांचे प्रश्न घेऊन आम्ही आंदोलन करत आहे. नमस्कार, मी नागेश माने, लोकशाही बचाव कृती समितीच्या अध्यक्ष. आज या ठिकाणी आम्ही त्या देशाचे राष्ट्रपती महामहिम यांना विनंती करू इच्छितो
की लोकशाही ही जनतेच्या विश्वासावर उभी असते. भारत देशातील निवडणूक प्रक्रिया ही या देशाचा कणा आहे. परंतु मागील काही वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राच्या द्वारे या देशामध्ये सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जात आहेत. त्या निवडणुकी जे यंत्र वापरली जात आहेत ती यंत्र पारदर्शक नसल्यामुळे या भारत देशातील जनतेची मागणी आहे की आपण ही जी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आपण निवडणुकीमध्ये वापरत आहात ती यंत्र न वापरता आपण पूर्वी ज्या पद्धतीनं बॅलेट पेपरचा वापर केला जात होता, जेणेकरून आपलं जे मतदान आहे त्या मतदानाचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लागत होती. पण काही वर्षामध्ये आपण बघितलं असता की ईव्हीएम यंत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बिघाड झाल्यामुळे घोळ करून या देशा विश्वासार्हता गमावल्यासारखी या देशातील निवडणुका पार पाडल्या जात आहेत. त्यामुळं बऱ्याचशा लोकांची मागणी अशी आहे की हे जे मतदान आहे ते मतदान ईव्हीएम मशीन ऐवजी बॅलेट पेपरवर घेतलं जावं. कारण आम्ही आतापर्यंत जेवढ्या निवडणुका बघितल्या त्या निवडणुका झाल्याच्या नंतर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आपण बघितल्या त्या प्रतिक्रिया पाहिल्या असता लोकांमध्ये अशी प्रतिक्रिया येत असते की मी तुम्हाला मतदान केले पण मतदान गेलं कुठं, तर मतदान आमचं गेलं कुठं ह्याचा शोध लागला पाहिजे. आणि याचा शोध या निवडणूक इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून लागत नाही. जर प्रत्येक यंत्रामध्ये बिघाड असल्या कारणाने हे सर्व सेटिंग करून आपल्या उमेदवाराला विजयी करत आहेत अशा प्रकारचा संशय या देशातल्या जनतेला निर्माण झालेला आहे. त्यामुळं या देशाच्या राष्ट्रपतींनी आणि या सत्ताधाऱ्यांनी त्यांना प्रत्येकाला वाटतं, सत्ताधारी ज्या वेळेस निवडणुका होतात त्यावेळेस ते म्हणतात की आम्हाला जनतेचा पाठिंबा आहे, जनतेच्या जीवावर आम्ही बहुमतामध्ये आलो. जर तुम्हाला एवढाच जनतेवर विश्वास असेल, तुम्हाला जनता निवडून देते एवढा मोठा विश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही लोकांची जी मागणी आहे बॅलेट पेपरवर मतदान करायची तर त्या बॅलेट पेपरवर लोकांनी मागण्याऐवजी तुम्ही स्वतःहून बॅलेट पेपर आणलं पाहिजे.